रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रामा ॲग्रोटेकचं प्रतिनिधी अतुल मेहर. रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून मी पारनेर तालुक्यामध्ये काम पाहतो. आपण आज ज्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये अशा एका टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले का तिथं रामा ॲग्रोटेकच्या उत्पन्नांचा छान प्रकारे रिझल्ट आलेला आहे. तर ते शेतकऱ्यांकडूनच आपण जाणून घेऊया का कसा रिझल्ट आला आणि काय अनुभव आला. सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. माझे नाव दिनेश काशीनाथ कापसे. मी चौथ्या दिवशी ड्रिचिंग केली प्लॉटला चौथ्या दिवशी ड्रिचिंग केली. मला चौथ्याच दिवशी मला रिझल्ट आलेला आहे. रामा ॲग्रोटेक हे चांगलं औषध आहे. त्याच्यासाठी त्याची मुळांची संख्या पण वाढली आपण वापरल्यापासून. अजून काय बदल झाला? हो. लागवड केल्यानंतर रामा ॲग्रोटेकचं पहिलं प्रोडक्ट कुठलं वापरलं तुम्ही? हे रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती वापरली आणि मायक्रोमीटर. म्हणजे ते दोन्ही पण करून त्याचं तुम्ही ड्रिचिंग केलं. साधारण तुमचं म्हणणं किती दिवसात रिझल्ट आला तुमचा? चौथ्या पाचव्या दिवशी त्याचा रिझल्ट आला आम्हाला. 100% आला का? 100% रिझल्ट आला. जाहिरात नाही. काय म्हणजे काय जाणवलं त्याच्यामध्ये? जाणवलं मी फुटवा पण चांगला निघला आणि पानं बी नाहीत ना, व्यवस्थित जाडपणा आला, हिरवेगारपणा आला. परत हे निघतं ना फुटवे व्यवस्थित असे जाड निघले. वाढ पण चांगली झाली. ग्रोथ चांगली झाली. वाढ जास्त प्रमाणात वाढ झाली. आज तुमचं प्लॉट किती दिवसाचा झाला आणि त्या दिवसामानाने तुमचा प्लॉट त्या लेवलला आहे का? आमचा प्लॉट आता 25 दिवसाचा कंप्लीट झाला. त्या मानाने इथून मागे आपण 5 वर्ष टोमॅटो लावली. पण शिवाय आपण ड्रिचिंग केलं ना तेव्हापासून कधीच ड्रिचिंग ही पहिलीच वेळ ड्रिचिंग करायची. म्हणजे तुमच्या रामा प्रोडक्ट आहे ना याची पहिलीच वेळी. मला आतापर्यंत एवढे प्रोडक्ट सोडले पण रामा ॲग्रोटेक सारखा रिझल्ट आला नाही. मग रामा ॲग्रोटेक 1 नंबर रिझल्ट आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं काय दिलं? नाही, अजून काय नाही. फक्त एक स्प्रे दिलाय रामा गोल्ड स्टेम ग्रोचा. अजून त्यांनी काय तो स्प्रे घेतला नाही. त्यांना वेळच भेटला नाही. तो पंजा म्हणतोय टोमॅटोमध्ये पंजा महत्वाचा. हो. कसं आहे पंजा? चांगला आहे. त्याचे ब्रँचेस कसे आहेत? हो चांगलं आहे. पंजा पण चांगला आलेला आहे. ब्रँचेस किती आहेत? एका झाडाला जवळजवळ आता 25 दिवसात 1 2 3 4 5 6 आहेत. 5 6 7 फुटवे 8 फुटव्यापर्यंत फुटवा जास्त प्रमाणात. झाड बघितलं तर ह्याला कोण म्हणाल काय 25 दिवसाचा कांडी वगैरे बघून. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या प्लॉटचा दुसरा व्हिडिओ घेणार आहे बांधणीच्या टायमाला. त्यावेळेस आपण ह्याच प्लॉटमध्ये इथेच भेटूया. दिलेल्या माहितीबद्दल सर धन्यवाद.